आंबेगाव तालुक्यात डोंगराला वनवा लावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आणि वन विभागाने योग्य ती पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसात आंबेगाव तालुक्यात विविध गावातील डोंगरावर वनवा लागण्याच्या घटना घडल्या असून या वनव्यात शेकडो झाडे जळून खाक झाली, शेकडो पक्षी, सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडत आहे. तरी वन विभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन डोंगराला लागणारे वनवे रोखावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमींकडून होत आहे. मंचर जवळील दांडेवाडी, निगुटवाडी येथील डोंगराला तसेच मेंगडेवाडी पाडदार रस्त्यावर डोंगराला देखील वनवा लागल्याची घटना घडली आहे. या आगीत डोंगरावरील शेकडो एकर जागेतील झाडे झुडपे जळून खाक झाले असून छोटे प्राणी, पक्षी देखील मृत्यू पावले आहेत. ऐन कडक उन्हाळ्यात डोंगराला आग लागल्याने आग चांगलेच रौद्र रूप धारण करत असते. त्यामुळे ही आग विझवताना वन विभागाचे कर्मचारी, रेस्क्यू टीम, स्थानिक ग्रामस्थ यांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान लांडेवाडी, निगुटवाडी, मेंगडेवाडी येथे आग लागल्याची घटना कळताच वन विभागाचे कर्मचारी, रेस्क्यू टीम, स्थानिक ग्रामस्थ यांनी मोठे प्रयत्न करून आग विझवली आहे. मात्र आगीत वृक्ष जळून खाक झाल्याने निसर्गप्रेमी आणि प्राणी यांनी हळहळ व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी डोंगराला वनवा लागण्याच्या घटना घडल्या असून वनवा लागल्याचे कारण अस्पष्ट आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्ती जाणीवपूर्वक वनवा लावत असल्याचे दिसून येते. आग लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन वन विभागाने त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.